स्टार्ट. परिच्छेद. भारतातल्या गरीब मजुरांमधील सहज स्थलांतराचे प्रमाण वाढत चालले आहे. हे बहुधा असंघटित क्षेत्रात मोलमजुरी करणारे लोक असतात. त्यांना रोगराई होण्याची शक्यता अधिक असते. मात्र आरोग्यसेवा मिळवण्याचे त्यांचे मार्ग मर्यादित असतात. भारतामध्ये 2001च्या जनगणनेच्या दरम्यान असे दिसून आले की 14.4 दशलक्ष लोक कामासाठी अथवा जास्त पैसे मिळवण्यासाठी मुख्यतः शहरांकडे स्थलांतर करतात. शेती, वीट भट्ट्या, खाणी, बांधकाम आणि मासे प्रक्रिया अशा उद्योगांमध्ये असे लोक मुख्यत्वे आढळतात. त्यांची संख्या 25 लाख आहे. स्थलांतरित मजूर मोठ्या संख्येने नागरी, असंघटित उत्पादन क्षेत्रात, सेवा व वाहतूक क्षेत्रात मजूर, डोक्यावर ओझे वाहणारे, वाहनात माल भरणारे, रिक्षावाले, फेरीवाले इत्यादींच्या स्वरूपात काम करतात. कामांच्या तात्पुरत्या स्वरूपामुळे राहत्या जागेत होणारा जलद बदल त्यांना संरक्षणात्मक संगोपनातून वगळून टाकतो आणि शहरातील अनौपचारिक कार्यव्यवस्थेतील कार्यस्थिती त्यांना पुरेशा वैद्यकीय संगोपनापासून वंचित ठेवते. परिच्छेद. मोजक्या शहरातील लोकसंख्येत वेगाने वाढ होत असली तरी भारतातील शहरीकरण थांबलेले दिसते. शहरीकरणाचे प्रमाण 1951 मध्ये 17.3% होते. ते वाढून 2011 मध्ये ते 31.16% पोहोचले. याचा अर्थ ते प्रति दशकात सरासरी 2.31% राहिले. ग्रामीण व शहरी लोकसंख्येचे गुणोत्तर उलट करण्यासाठी अमेरिकेला तब्बल 1.5 शतक लागले, तर चीनने हे उद्दिष्ट शतकभरात साध्य केले. आपल्या देशातील गेल्या दशकातील शहरीकरणाचा दर पाहता भारताला 80% शहरी, 20% ग्रामीण गुणोत्तराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कदाचित 2 शतकेही लागू शकतात. देशांच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीमागे वेगाने होणारे शहरीकरण हे एक प्राथमिक साधन आहे. हे लक्षात घेता भारताचे शहरीकरण वेगाने करण्यासाठी अधिक ताकदीची आणि विचारांची आवश्यकता आहे. परिच्छेद. भारतातील शहरीकरणाच्या टक्केवारीची तुलना विकसित देशांशी केल्यास भारताचे शहरीकरण निश्चितपणे कमी आहे. भारतात शहरीकरणाला कारणीभूत असलेली नैसर्गिक वाढ ही सध्याच्या पातळीपेक्षा अधिक नसण्याची शक्यता आहे, असे गृहीत धरता येते. यालाच जोडून सांगायचे तर जनन दर स्थिर पातळीला आला आहे आणि ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात हा दर खाली आला आहे. केवळ पुनर्वर्गीकरण व ग्रामीण भागांचे शहरामध्ये विलीनीकरण ही आपल्या गतीने पुढे जाणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून पूर्वीप्रमाणे पुढेही 20% सहभाग नोंदवला जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण ते शहरी स्थलांतरामध्ये शहरीकरणाला गती मिळण्याची शक्यता आहे. मात्र देशाला हव्या त्या गतीने हे स्थलांतर होत नाही. या संदर्भात चीनचे उदाहरण उपयुक्त ठरावे. 1982 मधील 65 लाख
70,000 लोकांनी केलेल्या स्थलांतरावरून 2010 मध्ये झालेल्या 22,14,00,000 एवढ्या थक्क करणाऱ्या ग्रामीण ते शहरी स्थलांतरामुळे शहरीकरण वेगाने झाल्याचे दिसते. गेले काही वर्षे वार्षिक वाढीचा दर 10% होता. याचा परिणाम म्हणून चीनची लोकसंख्या वाढ 1960 मध्ये असलेल्या 15% 2021 मध्ये 63% पोहोचली. हे प्रामुख्याने राष्ट्रीय स्तरावर जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेतल्याने घडून आले. या पार्श्वभूमीवर चीनने नोंदणीची प्रतिबंधात्मक हुकू पद्धती शिथिल केली आणि गावकऱ्यांना मोठ्या संख्येने शहरांमध्ये जाण्यास अनुमती दिली. आणखी म्हणजे चीनने शहरीकरणासाठी मध्यम आकाराची शहरे निवडली आणि या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरणाचा फैलाव झाला. परिच्छेद ग्रामीण ते शहरी स्थलांतर ज्या मार्गांनी अधिक गती घेते त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी एक उद्दिष्ट निश्चित करणे आवश्यक आहे. भारत 2060 पर्यंत 60% शहरीकरणाचे लक्ष्य गाठण्यासाठी पुढील 40 वर्षात शहरीकरणाचा वेग दुप्पट केला जाणार आहे. याचा अर्थ 2001 ते 2011 मध्ये गेल्या दशकातील शहरी विकासाचा दर 3.34% दुप्पट होईल. 3 उपाययोजना केल्यास हे शक्य होऊ शकते. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या व्यापक जाळ्यामुळे राष्ट्रीय पातळीवर दळणवळणाची सुविधा निर्माण करण्यासाठी देशाकडून आधीच खूप प्रयत्न केले जात आहेत. देशातील रेल्वेचे जाळे आणि रेल्वेची गुणवत्ता यावरही समान भर देण्यात येत आहे. या उपाययोजनेचा शहरीकरणाचा वेग वाढवण्यावर परिणाम होईल. मात्र शहरी पायाभूत सुविधांची अजूनही दुरवस्था आहे. शहरांमधील रस्ते, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्था, परवडणारी घरे, भाड्याची घरे, आरोग्य व शिक्षणाच्या पायाभूत सुविधा तसेच मनोरंजनाच्या सुविधांमध्ये गांभीर्याने गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे आर्थिक प्राप्ती वेगवेगळी असली तरी शहरांमध्ये वास्तव्यास येण्यास उत्सुक असणाऱ्या नागरिकांना चांगले जीवन जगण्याची संधी मिळू शकेल. जागतिक बँकेच्या अलीकडील अंदाजानुसार भारताला पुढील 15 वर्षांमध्ये शहरी पायाभूत सुविधांमध्ये दरवर्षी $55 अब्ज प्रमाणे एकूण $840 अब्ज ची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. स्टॉप.